गेल्या 29 वर्षापासून विटेकर खवय्ये प्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणारी लक्ष्मी बेकरी। लक्ष्मी बेकरी बेकरी उत्पादनात अग्रभागी नाव। उत्कृष्ट पद्धतीची खारी, टोस्ट, ब्रेड, पाव, त्याचबरोबर विविध प्रकारची बर्फी, मिठाई, पेढे तसेच वाढदिवसासाठी लागणारे असंख्य प्रकारचे केक मिळण्याचे विश्वसनीय एकमेव ठिकाण लक्ष्मी बेकरी। लक्ष्मी बेकरी आता नव्या रूपात, नव्या ढंगात। नवीन शाखेचा पत्ता भैरवनाथ टॉकीज जवळ, विटा। विटा एमडी ड्रग्ज प्रकरणी आताच्या घडीची मोठी बातमी। पोलिसांची ही चौकशी होणार? कारवे विटा एमडी ड्रग्ज प्रकरणाला आता आणखी वेगळे वळण लागले आहे। एमआयडीसीतील माऊली इंडस्ट्रीज हा बंद कारखाना कोणत्याही परवानगी विना भाड्याने दिल्याबद्दल गोकुळा पाटील वय वर्ष 47 राहणार विटा यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली। त्यानंतर त्यांना वाचवण्यासाठी विटा पोलीस प्रयत्न करत असल्याची तक्रार पोलीस अधीक्षक यांच्याकडे दाखल झाली आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत या पोलिसांची चौकशी होणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी पत्रकार परिषदेत दिली। अशा प्रकारच्या बातम्या प्रसारमाध्यमातून झळकल्या आहेत। गोकुळा पाटील हिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे, त्यामुळे तिच्याकडेही चौकशी केली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले। एमडी ड्रग्ज प्रकरणातील संशयित राहुदीप बोरीचा बलराज कातारी यांनी गोकुळा पाटील यांच्याकडे अत्तर तयार करण्यासाठी शेड मागितले होते। शेड भाड्याने मागणाऱ्या बलराज कातारीकडे व्यवसायाचा परवाना आहे की नाही याची खात्री न करता करारपत्र केले। तसेच औद्योगिक विकास महामंडळाला कल्पना दिली नाही। गोकुळा पाटील यांनी कोणतीही खातरजमा न करता शेड भाड्याने दिल्यामुळे व त्या ठिकाणी संशयितांनी एमडी ड्रग्ज उत्पादन सुरू केल्यामुळे गोकुळा पाटील यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यामुळे आता त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिसांचीही कसून चौकशी होणार असे सद्यस्थितीला दिसत आहे।